साम टीव्हीचे आभार करते मी. हे लेकरं आले माझे काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं तेव्हा लय आमचे कष्ट आहेत. काळीच पिळवटून टाकणारा आणि कृषीप्रधान महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर वेशीवर टांगणारा हा वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ. लातूरच्या हडोळती गावच्या शेतकऱ्यानं बैल घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच अवताचं जूक खांद्यावर घेतलं आणि त्याच्या दुःखाला साम टीव्हीनं वाचा फोडली. याच बातमीची दखल घेत विरोधकांनी मग सरकारला घेरलं. डोक्यावर पदर घेऊन ते जोर दाबा हातचे जरा बघा. नवरा बैलाच्या जागी ते झुंकला गेलाय. नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही. कशाच्या जोर कसल्या शेतकऱ्यांना सरकार कशाला शेतकऱ्यांची पकड मानतो या ठिकाणी. आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे. हे इव्हेंटबाज सरकार मोठभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. विरोधकांनी अधिवेशनात यावर आवाज उठवला आणि यंत्रणा अरबी घोड्यासारखी धावली. कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी तातडीनं पाठवलं तर कृषी विभागामार्फत त्यांना मदतीचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलं. शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांना मी माझ्या कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधायला लावलेला आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. दुसरीकडे अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही या वृद्ध शेतकऱ्याला फोन करून त्यांच्यावर असलेल्या 40,000चं कर्ज माफ करण्याचं आश्वासनही दिलं. 40,000 रुपये तुम्हाला भरून घेऊन आणि काय करून देतो. साहेब तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे काय आता आम्हाला काम होईना. उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही. आता किती जीव घेऊन वडणार आहो. तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब. तसं नाही कर्ज माफ करा तेवढं. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतःच आता अवताचा जो खांद्यावर घेतलेला आहे. साम टीव्हीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग केल्याबद्दल लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं साम टीव्हीचे आभार मानले. साम टीव्हीचे आभार करते मी. हे लेकरं आले माझे काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं तेव्हा लय आमचे कष्ट आहेत. राज्यातील 20,37,000 शेतकऱ्यांवर 31,254 कोटींचं कर्ज आहे. तर सततची नापिकी, आसमानी संकट, शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललाय. मात्र आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं खाली करून या पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संदीप भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, लातूर.